ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पुण्यामधल्या साखर संकुलामध्ये पंकजा मुंडेंची शरद पवारांसोबत चर्चा। ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 34% वाढ करण्याची मागणी साखर संघाकडून मान्य, तर मुकादमांना 1% दरवाढ मिळणार, पंकजा मुंडेंची माहिती। पंकजा मुंडेंचा सरकारलाच घरचा आहेर, आंदोलनाचा इशारा। गोपीनाथ मुंडे महामंडळाकडून काहीच कामं होत नाहीत, पंकजा मुंडेंची टीका। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा। अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच राहणार, अंगणवाडी सेविका ठाम। मुंबईमध्ये सुरू असलेला संप आपापल्या गावामध्ये जाऊन करण्यात येणार, सरकार लेखी आश्वासन देईपर्यंत संप सुरू राहणार, अंगणवाडी सेविकांची प्रतिक्रिया। नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय, 5000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार। राज्यातील शिक्षकांसाठी खुशखबर, सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांचं वेतन विनाविलंब होणार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। मागासवर्ग आयोगानं 7 दिवसांमध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं, मराठा सर्वेक्षणाबाबत शासनानं मागासवर्ग आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत, जिल्हा स्तरावर नोडल अधिकारीही नियुक्त होणार। दुधासाठी सरकार 5 रुपयांचं अनुदान देणार, 32 रुपयांचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। आज मुंबई गोवा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 2000 बसेस आणि शेकडो 4 चाकी वाहनं येण्याची शक्यता, महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेनं महामार्ग बंद। मुंबई गोवा महामार्गावरील 4 पुलांची कामं अपूर्ण, चिपळूणमधील बहादूर शेख नाका इथे कोसळलेल्या पुलाच्या उभारणीला वर्षभराचा कालावधी लागणार। नांदेड बिदर रेल्वेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार, राज्य शासनाकडून 750 कोटींचा निधी मंजूर। गेल्या वर्षभरापासून नंदुरबार जिल्ह्यामधील 4ही नगरपालिकेवर प्रशासकांची नेमणूक, प्रशासकांची नेमणुकीमुळे विकास कामं रखडली, निवडणुका होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी। नाशिकच्या मालेगावमध्ये वांझूळ पाणी संघर्ष समितीचं धरणं आंदोलन, नार पाणी गिरणा लिंकिंग प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी। लातूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन, 1100 गावांवर पाणी टंचाईचं सावट। लातूर जिल्ह्यामधल्या 1097 गावांच्या संभाव्य पाणी टंचाईसाठी 39 कोटी 48 लाखांचा कृती आराखडा तयार, मार्चपर्यंत 146 गावांना टँकरची आवश्यकता भासण्याचा अंदाज। धुळ्यातील पांझरा नदीलगतचा फुटपाथ धुण्यासाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी, पाणी टंचाईचं संकट असताना पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून सवाल उपस्थित। वसई विरारमध्ये थंडीचा कडाका, रात्रीचं तापमान 20 अंशांवर, दुपारचं कडाक्याचं ऊन आणि रात्रीच्या थंडीनं नागरिकांचं आरोग्य धोक्यात। ऐन थंडीमध्ये सांगलीमध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे हवेत गारठा वाढला, पावसाच्या अचानक हजेरीनं द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। कोल्हापूरच्या काही भागात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी, मंगळवारपेठ, लक्ष्मीपुरी, कसबा बावडा परिसरामध्ये पाऊस, अचानक आलेल्या पावसानं वाहनधारकांची तारांबळ। नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा हरभऱ्याची सर्वाधिक आवक, 1,53,000 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड, पिकाचे दर घसरण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातत्यानं हवामानामध्ये बदल, ढगाळ वातावरणामुळे होली लाली मिरची सुकवण्यास लागतोय वेळ, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली मिरची सुकवण्याचं व्यापाऱ्यांसमोर आव्हान। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढली, भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा। बीडमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये भाजीपाल्याचे भाव कडाडले, वांगी 120 रुपये किलो तर शेवगा 120 रुपये किलो, ग्राहकांच्या खिशाला कात्री। 5 दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानदारांचा संप, राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपामुळे नंदुरबारमध्ये दारिद्र्य रेषेखाली लाभार्थ्यांना धान्य मिळेना। जळगावात बेसमेंटच्या जागी व्यावसायिक व्यापार करणारी 5 आलिशान दुकानं सील, नेहरू चौक ते टॉवर चौक दरम्यान विविध आलिशान दुकानांना ठोकलं सील, महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागाच्या पथकानं केली कारवाई। नाशिकच्या कळवणमध्ये शेकडो आदिवासी बांधवांचं आमरण उपोषण सुरू, तर शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी। चिपळूणमध्ये 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 6 जानेवारीला वाफगाव किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम होणार। पुण्यातील वाफगाव इथल्या होळकर किल्ल्यावर श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन साजरा होणार। जळगावमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंपरी बुद्रुक इथल्या ग्रामस्थांचं आमरण उपोषण, खासदार उन्मेष पाटलांनी सोडवलं उपोषण, आजोबांच्या नावे असलेल्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी दाम्पत्याचं 12 दिवसांपासून उपोषण।
जळगावमधल्या आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलकांची खासदार उन्मेष पाटलांनी घेतली भेट. विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाचं आंदोलन, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानगी नाकारल्यानं समाज बांधवांची खाल्ली समजूत. पुण्यामधल्या दौंडमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांची उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये शिरून घोषणाबाजी. कोण शिलेवर अजित पवार यांचं नाव नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. सांगलीच्या मिरजमध्ये अतिक्रमण हटाव मागणीसाठी ठाकरे गटाचं पालिकेवर हल्लाबोल आंदोलन. जोरदार निदर्शनं आणि घोषणाबाजी करत अतिक्रमण विभागाचा निषेध. जळगावमधल्या धरणगावमध्ये भाजपनं जितेंद्र आव्हाडांचा पुतळा जाळला. आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत केला तीव्र शब्दात निषेध. जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला शिंदे गटाकडून धुळ्यामध्ये जोडे मारो आंदोलन, पुतळा जाळून केला निषेध. प्रभू श्रीरामांविषयी विधान केल्यानं शिवतीर्थ चौकामध्ये आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारले. नंदुरबार जिल्ह्यामधल्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये उलाढालीचा नवा टप्पा. 7 दिवसांमध्ये तब्बल 780 घोड्यांची विक्री, जवळपास 3.5 कोटी रुपयांची उलाढाल. जळगावमधल्या पाचोरा तालुक्यामधल्या गोराडखेडा इथे भरधाव कारनं 4 ते 5 जणांना चिरडलं. अपघातानंतर भरधाव कारही झाली पलटी. कल्याणच्या करपेवाडी परिसरामधल्या मंदिरातील दानपेटी चोरणारा गजाड, सीसीटीव्हीच्या आधारे चोराला पकडण्यात पोलिसांना यश. धुळे शहरामधल्या मोहाडी हद्दीमध्ये एकाच 3 ठिकाणी घरफोड्या, चोरट्यांना रोखण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान. छत्रपती संभाजीनगरमध्ये गाडीचा धक्का लागल्यानं गाडीतील तरुणांना मारहाण करण्यात आली. अकोल्यामधल्या मूर्तिजापूरच्या रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गैरसोय, भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक पांड्य यांना शिंदे गटाचं निवेदन, समस्या सोडवण्याची मागणी. बुलडाण्याच्या जिल्हा परिषद शाळेमधील महिला शिक्षकांच्या बदलीविरोधात पालक आक्रमक, शिक्षकांची बदली रद्द होईपर्यंत मुलांना शाळेमध्ये न पाठवण्याचा निर्णय. गोंदिया धान विक्रीसाठी तसंच दमनहक्क असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा काढण्याचं आवाहन, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. सांगली महापालिकेची सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई, अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई, सिंगल यूज प्लास्टिक आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा.